हिंदूंच्या धार्मिक आणि आध्यात्मिक आस्थेचा आत्मा म्हणजेच अयोध्येतील श्री राम मंदिर. 550 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज हिंदूंना हा अलौकिक दैवी क्षण पाहावयास मिळत आहे. 5 शतकांच्या या लढ्यातील एक अंश म्हणजे वर्ष 1990 आणि 1992 मध्ये लक्षावधी हिंदू भाविकांनी केलेली करसेवा अर्थात कारसेवा होय. राम आने वाले है या विशेष व्हिडिओ सिरीजमधून आपण कारसेवकांचे अद्वितीय प्रत्यक्ष अनुभव जाणून घेऊ. साली जेव्हा कार सेवा करण्यासाठी जे कार्यकर्ते गेले होते आणि तिथं जो अमानुष त्यांच्यावरती हल्ला केला गेला त्या सरकारनी, कोठारी बंधू शहीद झाले. त्यामुळे विद्यार्थी परिषदेमध्ये आम्ही ठरवलं होतं या सगळ्यांनी की आपण जेव्हा दुसऱ्यांदा कार सेवा होईल तेव्हा जायचं आणि ही कार सेवा आपल्या स्वतःसाठी न करता आपल्या देशाच्या गेले 500 वर्ष जो काही अत्याचार घडलेला आहे, जे काही जन्मभूमी मुक्ती करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे असं समजून आम्ही त्यावेळेस गेलेलो. तुम्ही म्हणलात ते खरं आहे की तेव्हा परत यायची शाश्वती नव्हती, कारण आधीची 90 सालची कार सेवेचे इतके गंभीर व्हिडिओ आम्ही खूप पाहिले होते. त्याच्यात कोठारी बंधूंचा कसा तिथे मृत्यू झाला किंवा त्यांची कशी हत्या केली गेली हेही पाहिलं होतं. म्हणजे त्यामुळे घरनं पण परवानगी बऱ्याच जणांना मिळत नव्हती. इव्हन माझ्याही घरनं आई वडील नको म्हणत असतानाही मी गेले होते. जेव्हा सगळे आम्ही निघालो म्हणजे पुणे स्टेशनवर आलो होतो तेव्हाही सगळे खूप जोशपूर्ण वातावरण होतं. रामाच्या घोषणा देत होते आणि एकमेकांना असं म्हणत होते की परत आलो तर भेटूच वगैरे. त्यामुळे ते वातावरण खरं इतकं भारावलेलं, इतकं स्फूर्तिदायक होतं. आपण कुणाच्याही मनात भीती नव्हती आणि एक निग्रह होता की आपण तिथे कारसेवेला चाललोय आणि आपण ती कारसेवा पूर्ण करूनच येणार आहोत. ह्या एक मनात भावना असल्यामुळे शाश्वती नाही असं असलं तरी कुणाच्या मनात भीती नव्हती, एक निर्धार होता. 1990 साली जी कारसेवा झाली त्यामध्ये सुद्धा मी सहभागी होतो आणि आम्हाला त्यावेळेला झाशीमध्ये अटक झालेली होती. रतलामला आमची गाडी अडवली गेली. तिथून आम्ही चालत पुढे जे गेलो, झाशीमध्ये पुन्हा आम्हाला अटक झाली. शिवशाहीर, बाबासाहेब पुरंदरे आदी सगळी मंडळी जी आहेत ही आमच्या सोबत होती आणि तो काळ सगळा भारावलेला. साधी ऋतंबरा देवी असतील, उमा भारती असतील, आचार्य धर्मेंद्रजी महाराज असतील, या सगळ्यांची भाषणं ती आम्हाला स्फूर्ती देत होती आणि संपूर्ण समाजामध्ये इतकं वातावरण भारावलेलं होतं. त्या भारावलेल्या अवस्थेमध्ये आपण शांत राहणं खरंच नव्हतं, शक्यच नव्हतं. आणि त्यामुळं आम्ही सगळी मंडळी या कारसेवेला 92च्या सुद्धा आम्ही प्रत्यक्ष इथे पोहोचलेलो होतो. तरुणाईचा जोश होताच तरुणाईमधला आणि त्या सगळ्याला जोड मिळाली ती एका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची. तो एक जोश आमच्या मनामध्ये किंवा नक्की आपल्याला काय करायचंय म्हणजे जोश में होश असं नव्हतं. तो विषय नक्की काय आहे हे सगळं त्या राष्ट्रवादी भाषणांमधून आम्हाला कळत होतं आणि तो एक विचार घेऊन की आता आपल्याला कार सेवा करायची आहे, आता आपल्याला तो नक्की ढाचा पाडायचा आणि आपल्या मंदिराची उभारणी आपल्याला सुरू करायची आहे, हा एक विचार घेऊन आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो. आणि परत याचा विचार नव्हता. घरच्यांनी आशीर्वाद दिला होता की कार सेवेला जा, एवढंच बोलणं होतं. जाऊन ये असंही कोणाच्या घरचे बोलत नव्हते. शिक्षण घेत असताना तेव्हा सुद्धा एका ठिकाणी मी नोकरी करत होतो. नोकरी करत असताना सुद्धा नोकरीवरती न सांगता की आदल्या दिवशी फक्त एक फोन केला एक आठाण्याच्या कॉलेजवरनं आणि मी आता बाहेरगावी चाललेलो आहोत, मला अत्यंत महत्वाचं काम आहे आणि कोऱ्या कागदावरती सही करून आम्ही तिथनं बाहेर पडलो होतो. हेतू तोच होता की धर्मासाठी मिळालेली संधी आहे, या संधीचा जास्तीत जास्त फायदा आपण घेतला पाहिजे आणि आपण त्यातील योगदान दिलं पाहिजे, हा उद्देश कार सेवेला जाण्यामध्ये आमचा होता. म्हणून आपण यावेळेस कार सेवेला जायचं हा ठाम निर्णय त्यावेळेस केला होता. आणि त्यातला एक अनुभव असा आहे की मी घरी न सांगता, म्हणजे मी एक एकुलता एक मुलगा नव्हतो. निरंजन काळे हा त्यावेळेस एकुलता एक आईला मुलगा, अस्मिता केळकर मुलगी असून ती एकुलती एक होती. हे न सांगता म्हणजे घरात परमिशन मिळाली पण एकुलते एक असून देखील कार सेवेला निघायचं या पद्धतीने त्यावेळेस हे सगळे निघालो होतो. आणि मी घरी न सांगता निघालो होतो. तर माझी आई मला बघण्यासाठी स्टेशनवर म्हणजे चालता येत नव्हतं पण घसरत मला तिथं भेटण्यासाठी आली होती.
अयोध्या एक झाकी. अयोध्या एक झाकी है, काशी मथुरा बाकी आहे. खरं तर अशा अनेक गोष्टी आपल्या देशामध्ये आहेत ज्या विवादास्पद आहेत. पण त्यावेळेचा काळ होता, संघर्षाचा होता, आवश्यकता होती. पण आता अनेक अर्थानं आपण पुढे गेलेलो आहोत. त्यामुळं जशी न्यायालयीन बाजू सगळी मंडळी सांभाळत असतील त्यांच्या पातळीवर तो भाग होईल. पण आपण हिंदू म्हणून आपण एकत्र येणं, जे 92चं वातावरण होतं त्याच वातावरणामध्ये त्या पद्धतीने आपण एकत्र येणं, आपल्यातले मतभेद असतील, इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या बाजूला ठेवून, आणि ही राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर ती जी ऊर्जा आहे ती सर्व समाजापर्यंत निश्चित एक पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचेल. आणि ज्या आपल्या इतर वास्तू ज्या अडगळीत पडलेल्या आहेत त्याही उजळून निघतील, हा मला विश्वास वाटतोय. खरं तर एका अर्थी आमची जी पिढी जी आहे तर ती एक भाग्यशाली पिढी असंच म्हणावं लागेल. एक मंदिर पूर्ण झालं म्हणून आपण शांत न बसता की पुढची आगामी जनजागृती करणं असेल, जनजागृती करून लोकांना अस्मितेचं रूपांतर करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या ह्याच पिढीने करायच्या आहेत. ही पिढी नक्की करेल. भविष्य काळामध्ये आपण जी स्वप्न बघू, भारताचं उत्कर्ष बघू, ते बघण्याचं सुद्धा भाग्य आमच्या पिढीला मिळेल असं आम्हाला आशा नक्की वाटते. प्रभू श्रीरामांच्या कृपेने झालेली ही कारसेवा आणि लोकशाही मार्गाने हिंदूंना मिळालेला विजय हा त्यांच्या असीम त्यागातून मिळालेला विजयच आहे. श्री राम मंदिराची उभारणी ही रामराज्याच्या स्थापनेचा पायाच होय. श्रीरामाला शरण जाऊन आता या दैवी रामराज्याच्या स्थापनेस कटिबद्ध होऊया.